का व घुबड तोंडे बेंबीले मोठा हात देऊन म्हणस बा माया पोरालाही चांगल्या तुम्ही जा फक्त फवारून देतील वावर तुम्ही टेन्शन नका घेऊ एका शब्दात तुमचं काम होईल. हा बेशरम तोंडाचे त्यानं काढून दिलं ना मले. ते म्हणतात तुमचं वावर आहे आम्हाला काही घेणं देणं नाही फवारा नाही तर पडीत राहू द्या असे तुझे पोरा. जसं काही तुझ्या पोराला जन्मच दिला नाही कोणा. वाऱ्याला लाता मारून गेलात ते बाई. शिल्लक आवल्यात जगाच्या पाठीवर कोणाचीच नाही भडवीची. माई आहे तेवढी. अरे मायबाप काही समजत नाहीत कोण्या गोष्टीचं काही अक्कल नाही सायाले. आणि माई बायको त्याची शिल वाढते नाही माय पोरं चांगले माई नाही माय पोरं चांगले. सांगा बापा ते बदमाशपणा करतात तर मी काय करू मला काऊन बोलता बापा तुम्ही. हागून मग डोक्यावर झाडणं मला थोडसा त्याच्याजवळ लाई ताटेले साधे भाऊ चालतं काय महाराज चालतं काय काल येऊन यावं लागते आपल्या वावरात. दुसरे मजूर भेटत नाहीत का तुले मोठा त्या पोरायचा पुळकायचे सायाचे. जाऊ बापा जास्त बोलू नका. आता नाही आले तर नाही आले आता काय एवढं का धरून बसले तुम्ही यांना दे ना. नाही आले तर नाही आले. तू कशी म्हणत बोंबीले आठ देऊन नाही माझ्या पोरं येतात तुम्ही जा फक्त जड जा मजूर काय सांगू नका. आपलं किती काय 2 एकर फवार नाही महादेवला नाशिवला 5 मिनिटात तर देते फवारून बापा जा तसंही तुम्ही असं झटकन काम करता. तुझे कोणतं झटकन काम आहे व कोणतं काम आहे. त्या पोऱ्यानं हुंगलं नाही म्हणे जडसा गेलो तर काढून दिलं त्यानं. बापा माय दोन्ही नालायकच जाऊ द्या ना. तुम्ही काय डोक्यात ताप घेऊन राहिले बाबा. एखादा मजूर सांगा आणि फवारून घ्या मा काय डोकं खाता. केलं ना कबूल की तुझे दोन्ही पोरं नालायकात म्हणून पहिलेच केलं असतं तर खाली जडसा गेलो असतो तुम्ही हातपाय जोडायला यायचे माझा अपमान करून आलो असतो हिंबटलं तोंड करून वापस आलो असतो तुम्ही. समजायला पाहिजे ना पहिले अक्कल पाहिजे ना आपल्याला. पण नाही आपल्या गाडीवर मोठी गोम आहे. नवऱ्याचा अपमान केल्याशिवाय आपलं भागतच नाही. फवाऱ्याचं काय करायला लागते तर वावरात गवत होऊन राहिलं वावर पडीत पडून राहिलं ते गेलं सोडून आणि मला लावले पोरायचेच कुठाने करून वाटीचा. एक मजूर सांगा फवारून घ्या त्याच्या नशीब काम पण मा पोरायचं. पापा अरे माय काय आंधळी असते रे बापा अजून एक पोरायचीच गुणगान. अरे काय माया आहेस की सैतानात बापा तू या नांदीला लागेल पुरच रे बापा. तू बाई म्हणा आणि हात जोडा बापा. फवाऱ्याचं पा त्या पोरायच नका सांगू मला. तू पाणी वाय आणि मी आता फवारतो पंप आणतो मी आणि फवारणी चालू करून दो. मी स्वतःच फवारतो काही या पोरेच्या मजुराच्या फजुरेच्या ताल्यात नाही पडायला पुरत. चाल कशी तुही थंडी करा लागेल ना आता बसू तू लय मस्तावली ना. चाल वावरात चाल आता चाल लवकर. फवाऱ्याला पाणी घेऊन ये मला तू कॅना अचानक आणलं जात नाही पाणी. बाटलीभर तर पाणी आणलं जात नाही कॅना कुठे पाणी हो मी नेवायात असं लागेल आता काय गावातले लोक येतील का पाणी वायाले. माझं पैसे नाही चाल लवकर उठ मुकड्यानं चाल घे ते कॅन घेऊन चाल. पंप घेतो मी त्या समाधानचा. नाही येत मी नाही येत माझा नाही पाणी वायाला. मी नाही येत मी भी काही नाही येत नाही फेत नाही काहीच नाही कंबळ्यात मारे ना. चाल मुकड्यानं उठ लवकर उठ. पाय नाही खेट्ट गाडी ना पायातलं बुड तर चांगलंच बैकलो जायला पडते बाबा ना खालच खेट मारून फेकी नाही बुड आठाने पडले ते बुडे काय तोंडाकडे पाहून राहिली लोक निघ लवकर. जातो पाय ना तुला कसा मो काय करतो तो वावरात धुपुटच पोहिलं बाई 2-4 दिवस कामातच नाही पडली बाई तू. कशी पोरायची बाजू घेतो वावरात समजून तुझे लेंड सटकलं की वायले काय पाणी फवारेले. घेणं दाबून मा पोरगा फवारणी देते मी तुला अटीच म्हणून गळा नाही देत ना गळा तुझ्या पोरगा फवारणी दे तुले. फवारायला येत नाही तुझ्या पोरगा तुया नाही मा पोरगा येऊन राहिला तू काय तेल टाकायचे कामं करता घे रे आता दाबून. घ्या लागलं पाठीवर पंप करतं गळ्या आली या भोगाशी करावे सादर. जाऊ दे आता जखमीवर माया मीठ काही टाकू नको तू घेणार दे ना आणि आग काही करून देऊ नको. पहिले कसं फाउंडेशन गरम व्हायला. अरे आता शिवलाल भेटला आता मला म्हणे मा बापाचं फवारून देतो मी वावर. बाप आलता म्हणे माया पाय धरले म्हणे मा बापान माये फवारून देतो म्हणे आता. मी झालो म्हणे बाप शिवलाल म्हणे मी झालो म्हणे बाप आणि मा बाप झाला म्हणे माझा पोरगा. असं आहे म्हणे बा आमचं नातं आता. डॅन्या साया काही बोलून राहिला का रे. जीभ द्यायला कुकडे वाचून राहिली काय कुकडी भाजून राहिला का तू शिल्लकपणा जास्त करून राहिला का रे.
अरे बा तुला सकाळी काय सांगितलं म्या की तू हे दोन्ही पोरं नालाय का तुया काहीच कामात पडत नाही. गेला तडीसा मोठा बाबा शौकानं मा फवारून देता फवारून देता हिंबटलं उसक तोड करून वापस आला. काय फायदा काय झाला? अरे अशी औलाद नसली तर पुरली, पण लगा तू बरा ताट्ट बाजू पोराईले लगा एवढे लोफोर असल्या तुले भलते गोळ लागतात बरा. देवल्या बी शिवल्या बी. आता काय करू सांग ना तुम्हाला, आता काय करू? आता काही होते काय? जाऊ दे गड्या, आता काय फालतू उकरून विषय काढतं घेणं देणं. पहिलेच तर आग व्हायला माही. एकच कर की त्याच्या दारी घोरी जायचं नाही. हातपाय पसरायची नाही फालतू. तुझा जो वावर आहे शिवर आहे पैसा आदलाय त्या काही इकडे मजूर सांगता एखादा, पण तुला हिसकी घ्यायची सवय आहे. तुला वाटते फुकट झालं तर बरंच आहे. वा ह्याच्यात मा काही दोष नाही. भोरे मा बायको जे म्हटलं ऐका लागते कधी कधी, नाही तर मग आमचं सारं हुकते ना कनेक्शन. तुला माहित नाही बाबा बायको म्हणजे काय असते. तर आता तुझी बायको लय दिवसही मरेला, तुला काय अनुभव असणार आहे? ज्याच्या घरी बायको अजून आहे की नाही त्याला माहित आहे काय हाल असतात. तर मोतीराम हे फवाऱ्या नान सोडून दे. हे काही वय राहिलं नाही तुझ्या फवाऱ्याचं. हे कसं खांदे फांदे दुखले बाबू दवाखान्यात तेवढे पैसे लागतील. मी काय म्हणणार एखादा मजूर सांगून दे गड्या आणि फवारून टाक. नाही ना बे 2-4 टाके जात आहे गड्या अशा उई फवारतो. मी या 2-4 टाके झालेले का 400-500 रुपये रोज मागून राहिले. सांग आता पुरते काय मग? पुरते का सांग ना? 2-3 टाके जात आहे आपलं लेखाचं. असं भरकणी तर फवारून टाकतो भरकणी. असं माझी बायको पाणी द्यायला आहेस ना, काही वांधाच नाही ना. होते ना मागा. जाऊ का मग मी? गड्या त्या वहिनीला काले थंड कुराला घेणं देणं. रात्री फालतू तुला हात पाय दाबा लागतील बा वहिनीचे. पाणी वाहिलं वन, पाय दुखून राहिले वन, हात पाय दाबावं घ्या दाबून. फालतू कसं रिकामी कामं करू नको. एक मजूर सांग फवारून घे. 4 टाक्याचं असो की 10 टाक्याचं असो. यार गेले आपण काही म्हटलं तर अशी ढुंगणाची आग होते या की बस. आपल्याला काही म्हटलं चालते ना. आता मा बायकोची माई उघडून राहिला आता सांगा नको. मला कसं आता संध्याकाळी मा आलो की नाही घरी की मा बायकोचे हात पाय दाबणं जात गड्या. येशीन काय तू? पायाला येशीन काय तू? हातपाय दाबतो काय तर की गच्ची दाबतो मी? त्या काले बोलावतं रे बा फालतू घेणं देणं. जाऊ दे बाबा जाय तू. जाय रे बाबा वावरात जाय तू. डोकं नको. तुला मग काय म्हटलं होतं मला जाऊ दे गड्या, पण तू ऐकच नाही. ये ना मग पायाले काय ये ना. काय रे भाऊ लवकर जाय बाबा लवकर जाय. ठीक आहे थंडी आता जाय करून राहिला. थांब ना गप्पा मारणार ना मला बी. काही थांबू नको रे भाऊ. जाय रे भाऊ त्या रस्त्याला लाग रे भाऊ. डोकं नको माय. चालू चा. याले ना एक पोरगी जोय घेत ना पोऱ्या जोय घेत. काहीच कामाची अवल्याद नाही झाली एवढी मोठी याची. आता या वयात फवाऱ्या जायला लागून राहिला. काय कठीण परिस्थिती आहे. अरे बाबा मोतीराम बुड्या पोळ्या घरी गेला बाबा शिवलाल देवलालच्या घरी. अरे देवदास भाऊ काल गेला बुडा. मोतीराम बुडा काल गेला पोरा यायचं. बाबा दगडू ते वावर फवार नाही ना बाबा. आता मग बुडा म्हणे फोकट फाकट कसं पोरं फवार द्यायची म्हणे माया. पोरा गेला मग बुडा. अरे हे कैचे ना फुकट फवारून देतात काय? हे घरचेच तर वावर फवारत नाही राजा. या बुड्याचं कुठे वावर फवारून देणार आहे नालायक दोन्ही बी. अरे फक्त तुम्हाला आता एवढं सांगितलं मग गेलो मी बुड्याच्या मागो. बुडा म्हणे मला माया पोरं देतात म्हणे फवार. म्हटलं थांब आता मला डाऊट होता ना. मग मी नाही केला बुड्याचा पिच्छा. मग गेलो माग. बुडा गेला पहिले देवलालने म्हणे गड्या माया बाबू फवारून दे. देवलालनं अशी शान काढली. त्या बायकोने त्यापेक्षा बुड्याची चांगली खरडपट्टी काढली. भाऊ शान काढली बुडा. तमक कसं करे काय सांगू तुले. मग गेला बुडा शिवलालचं काही तिसरंच चालू होतं माऊलीचं शिवलालचं. त्यात बुडा पचकन जाऊन पचकला म्हणतात की गळा शिवलाल मावार फवारून दे. असा ढमुका. मग शिवल्या म्हणे माया काम कोणतं धाम कोणतं तुमचं हे मनात काय फुसकूट टावलं गावात काय मजूर भेटत नाही का? माया कान करून राहिले. बुडा तर हिरमुसलं झालं ना वापस आला. या मोतीराम बुड्याले असंच भारी जायला पाहिजे ना. नाही तर मग लय वय करते ना. फसंग गेलं की लय वय किड्यासारखाच करते. वट पीक होते 10,000चं पण माल आणते 50,000चा. या डोंगरीची अशीच वय व्हायला पाहिजे चांगली थंडीगार. अरे हे बुडे अगो आहे ना. खायला लागते पोरायचं. पोरं तर माहित आपल्या कोण्या रीतीचे आहेत ते. नालायका दोन्ही शिवल्या बी देवल्या बी. या सारा इतिहास माहीत असल्यावर गेला तटीचा तोंड घालायला. सांगा आता मग तटी अपमान होईन नाही तर काय मग बुड्याला लाल करतील ते. पहिलेच तर मायबाप कसं पटत नाहीत त्या दोघायला बी. बाबा बुड्याच्या बायकोच्या पुढे बुड्याला जाता येत नाही. बुडीचं प्रेम आहे पोराईवर. काय करी मग बुडीच्या पुढे हात टेकले ना बुड्याचे. नाही तर मग बुडाचं खूट घेऊन काढते.
बुड्याला जरा शिकणी पटत ते पोरं, पण काय करीत. इच्छा नसताना जा लागते त्याच्या दारी, अशी परिस्थिती होईल आहे. बायको पुढे जाता येत नाही बाबा. तुमचं लग्न नाही झालं ना अजून, लग्न झालं समजेल तुम्हाला काय असते तर कसं गणित असते तिथं. बरं नाही जात आहे जरा जेव खेळताना सोडली एक दोन खेप की बरोबर लाईनवर येते, पण कसं मनगटात बी दम लागते ना. या बुड्या जाता काही खरं राहील नाही ना. म्हणून बुडी वय वय करते. माझं माझ्या बायकोन भाजरलं कधी माझं लग्न झालं ते मग सांगतो दिली धमकी. काल्या बोलूच नको रे बा, बोलायचीच भातन बोलायचीच कडी आले का तुझी. तू येले का एक 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 काम सुद्धा नाही रे. काय सांगून राहिला तू काय तोंड्या. ते बुड्याचा पा काय आहे तर लवकर काय तर निपटून टाका सायचं. कसं बरोबर नाही ती काय पा. अरे बा बुड्या जाणे बुडी जाणे, आपल्याला काय करावं लागते. आपल्याला काय विचारलं बुड्यानं की असं करू की तसं करू. म्या तोंडाने विचारलं म्या भामट्यासारखं. त्याचंही उत्तर कायचं काय दिलं बुड्यानं. असे विषय आहेत ना. आता जाऊ दे. आपल्याला काय घेणं देणं त्या बुड्याचं. बा कोणाला विचार करून काही फायदा नाही. जाऊ दे, काही घेणं देणं नाही आपल्याला. चला मग चाल बा चाल मित्र, चला मग व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा बरं. घेणं दाबून कशी थंडी होऊन राहिली वादा. ठेवली पाण्याची कॅन. अरे 20 लिटरची कॅन नाही आणली गेली आपल्या यानं 15 लिटरची. झाली थंडी. जिबीनं कशी सरसरा करतं. मा पोरात जा मा पोरात जा. पाय ना कसं इंजन गरम पाणी फेकते तू येतं. अट्टर घाम पळते आता बुडे तू. घेणं दाबून घरी बसू लय नखरे सुचत होते. मा पोरायला सांगा, मा अपमान केला तिनं. घेणं मग दाबून मग पोरायला सांग. आता पाय ना कसं धुपूट पोहून राहिलं तू इंजन मधलं तू. या मला चांगलं झालं. घेणं वय वय कर मग. खेळलं नुसता मग तोंड पाहून राहिलं नुसता. पण बाय कोणी बसली काय झालं की काय विचार नुसतं तोंड माहिती. हे डोंगर तोंड माहिती नुसतं पाहून आहे तर कायचं. ती मजा तर पाहा लागेल ना मुले कशी होऊन राहिली. या वयात माझ्यानं फवारलेली जात, पंप घेतलेले जात 20 लिटर जा. पण काय करू, जीवाच्या आकाता करून कसं करावं लागते बाबा. कसं उठत बसत दोन्ही खांदे दुखतात माये. खांदे दुखतात पायाचे. काय करू. या घुबड पाहिजे फक्त बायको पाहिजे हे सारं करावं लागते. मग अपमान केला नी ना. यानं तोंड काय बोलून राहिले माय. यानं बाबा काले बोलतो. तुझ्या शिवलाल पोराले बोलाव ना. ये बोला त्याले लवकर बोला. माय पोरं मी जमिनीत आज नेले. काही कामाचे नाही ते. तुम्ही काय बाप्पा माझ्या कामाचे. यानं लवकर मला उठवा ना. माझ्या उठले जाऊन नाही आलं बाबा. हे फळायला पाणी आणलं माझ्या पाय उघड आले. बस पाय वय जीवन आले पुढे. आता समजलं तुला कसं असते ना. पोरं मला तर लय म्हणा शिवलालच्या घरी जा, देवलालच्या घरी जा. तुम्हाला पोराला सांगता येत नाही. तुम्ही नालाय का, तुम्हाला अक्कल नाही. पोरं आपले फवारे देतील. खूप चांगले पोरं आहात का. आता काय झालं आता कुकडी गेली तुझे चांगले पोरं गेले का लप्याले. समजलं नाही बाबा. पुरं लक्ष झालं. मग आता काय सांगू. मुक्की हे झाली आगना बो. आता काय करू मी. आता काय करू. म्हणशीन आता माय पोरं मा शिवलाल मा देवलाल म्हणशीन का. आता म्हणशीन का येतील का शब्द तोंडात ती आता. हे बाबा कानाला हात धरला. आता पोरं नाही पोरी नाही बाबा. हे फक्त फवारात नाटक बंद करा बाबा तुम्ही. आणि काय तर बाबा एक मजूर सांगा फवारून घेता बाबा. माझ्या पाणी व्हायला जात ना पायाला दोन्ही वय येऊन राहिले ना. काय करू मी आता. तुझ्या पायाली या वयात गोळे येतात. माझ्यानं काय लय फवारला जाऊन राहिलं काय. आता मी नाटकं करून राहिलो. तुम्ही मजा घेऊन राहिलो. माझ्याने एक पंपनी फवारल्या जात. माझे दोन्ही खांदे दुखतात. काय सांगू. औषधी नासा सारा आहे. माझ्यानं चालल्या जात नाही सुद्धा काही नाही. फवारी गोष्ट सांगू नका तुम्ही. काय ते तुमचं तुम्ही पहा काय. पण माझ्या डोक्यात झेंडू वाहू नका बाबा. बाबा तुझ्या डोक्याला झेंडू मामला हात नाही काहीच नाही. तू काही टेन्शन घेऊ नको. काय होय घरी जाता का तू घरी. नाही बाबा मी सध्या घरी जात नाही बाबा. 2 घंटे एखाद्या झाडाखाली बसून तरी आराम करतो बाबा. माझ्या ना आठवड्यात लोक चालले जात नाही. आता लय कठीण परिस्थिती व्हायला बाई. बरोबर तुले घरी जाणं असेल तर जाय, राहणं असेल तर राय बाबा. मी काय म्हणत ते तुले. पण आता कसं हा पंप ठेवतो मी अड्डी. माय कसे धुऱ्याचं नेटचं 1 तास राहायला निघायचं. ती निघून काढतो आम्ही. पराठीचा तास नाही राहिला आपला. बाबा काय तुम्ही घेऊन घ्या बाबा. काय
हो जाय तू जाय